बागलाण तालुक्यातून आलेली ही घटना मन हेलावून टाकणारी आहे। नवेगाव येथल्या 32 वर्षीय विवाहित महिला सविता उर्फ सोनाली हिनं धाडस दाखवत एका लहान मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात स्वतःचे प्राण गमावले। सकाळी शेजारील एका मुलीला अचानक विजेचा धक्का बसला। जीव धोक्यात असल्याचं पाहताच सविता हिनं एक क्षणही विलंब न करता धावली, मात्र दुर्दैवानं विजेच्या प्रवाहात तीच अडकून तिचा जागी मृत्यू झाला। विशेष म्हणजे सविता ही जन्मजात कर्णबधीर आणि मूकबधीर होती। तिला मदतीसाठी कुणाला हाकही मारता येत नव्हती, पण आपल्या या निस्वार्थी धैर्याने मुलीचे प्राण तिने वाचवले, पण तिने मात्र स्वतःचे बलिदान दिले। या हृदयद्रावक घटनेत तिच्या मागे तिचे सासू सासरे, पती आणि 2 लहान मुले असा संसार मात्र उद्ध्वस्त झाला। सटाणा पोलीस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल जाधव आणि संदीप मथुरे हे पुढील तपास करीत आहेत। सवितांच्या ह्या त्यागाला प्रखर न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली।